आज हिंगणगाव गटामध्ये कापशी या गावी प्रचारासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांच्या समवेत या गावामध्ये प्रचार करण्याची संधी मिळाली आणि या गटामधील कार्यकर्तृत्वान उमेदवार सारिका धैर्यशील अनपट जिल्हा परिषदसाठी उभे आहेत आणि त्याचबरोबर सासवड गणातून सीमा काय शरद भोईटे ह्या पण उभ्या आहेत। त्याचबरोबर दुसरा गण कुठला सासवड गणातून डॉक्टर संतोष कारंडे हे पण उभा आहेत। आज या ठिकाणी मी काय या भागात नवीन नाही, परंतु बाबांच्या बरोबर प्रचार करत असताना गेली 10 वर्ष या गटामध्ये दत्ताबापूंच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या भागामध्ये झालेलं आहे। समोरचे उमेदवार आहेत भाजपमधून उभा आहेत आणि त्यांचा बऱ्याचशा गोष्टी चुकीची भूमिका असल्यामुळं त्यांना जनतेनं नाकारले असं या ठिकाणी निश्चितपणाने दिसतंय आणि बापू तिसऱ्यांदा परत एकदा या गटातून निश्चितपणाने विजय होतील। कारण या भागातील 18-20 गावामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करणारे मुंबईत असणारे कर्मचारी आणि आता आपण प्रत्यक्षात या तालुक्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रवेशाची घेतलेली भूमिका आणि या भागातील विकास, महाराजसाहेबांनी आणलेलं 2 मलकवडीचं पाणी, असे अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळं निश्चितपणानं शिवसेनेचं धनुष्य या भागामध्ये निश्चितपणानं विजयी होईल। एवढंच नाही तर तालुक्यामध्ये सुद्धा सर्व गटामध्ये चांगली परिस्थिती असून आपण ह्यावेळी निश्चितपणानं या धनुष्याच्या हाती सत्ता देणार आहोत। शेवटी लोकांनी असा विचार केलेला दिसतोय की एक हाती सत्ता देण्यापेक्षा विभागून सत्ता दिली तर निश्चितपणानं महाराज साहेबांनी या तालुक्यामध्ये जे सुसंस्कृत तालुका घडवला आहे आणि तो टिकवण्यासाठी जनतेनं या विजयी करावं एवढेच या निमित्तानं मी बोलतो आणि 2 शब्द थांबवतो।